करमाळा विधानसभा ही सुरुवातीपासूनच चर्चेत पाहायला मिळते। महायुतीमध्ये आपण उमेदवारासाठी अनेक वेळा भाजप असेल शिवसेना असेल यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली। यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून महेश चिवटे हे इच्छुक होते। महेश चिवटे आपल्याबरोबर आहेत। दादा काय सांगाल, आपण शिवसेनेकडून इच्छुक होता, अखेर बागलांचा भाजपमधून शिवसेनेत प्रवेश झाला, दिग्विजय बागल यांना उमेदवारी केली। आता सध्या प्रचार सुरू आहे, तुम्ही प्रचार करताय, कशा पद्धतीने प्रचार यंत्र राबवताय, काय कसा प्रतिसाद आहे? या ठिकाणी निश्चितच करमाळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छा व्यक्त केली होती। तसं तर क्लेम माझाच होता आणि मी 100% या ठिकाणी निवडून येण्याचा प्रयत्न केला असता, पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिग्विजय बागल यांना उमेदवारी दिली। भाजपमधनं त्यांना आमच्या पक्षात घेऊन उमेदवारी दिली। आमच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश महत्त्वाचा असून या ठिकाणी 100% दिग्विजय दिगंबरराव बागल या करमाळ्यातून विधानसभेत जाणार। आणि त्याला एकमेव कारण की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आता महाराष्ट्राचा ब्रँड झालेला आहे। त्यांनी आणलेल्या योजना आणि 2.5 वर्षात केलेली कामं ही आम्ही जनतेपुढे घेऊन जाऊन मत मागत आहोत। विशेषतः लाडकी बहीण योजना करमाळा तालुक्यात 59,000 महिलांना याचा फायदा मिळाला आहे आणि ते सर्व फॉर्म भरून देण्याची प्रक्रिया शिवसेना कार्यालयातून झालेली आहे। प्रत्येक महिलांना 7,500 रुपये मिळालेले आहेत। महिलांना एसटीमध्ये 50% सवलत मिळाली आहे। वयश्री योजना चालू आहे। आपल्या शेतकऱ्यांना 7.5 हॉर्सपॉवरचे लाईट बिल मोफत लाईट मिळते आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं आहे। आणि विशेषतः गेल्या वर्षभरात करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना 450 कोटी रुपयाचं अनुदान आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहे। आणि करमाळ्यात आज एकनाथ शिंदे साहेबांनी डायलिसिस सेंटर दिलेलं आहे, ब्लड बँक दिलेली आहे, नर्सिंग कॉलेज दिलेलं आहे। MIDC रखडलेला प्रकल्प आदरणीय उदय सामंत साहेबांनी करमाळ्यातला 30 वर्षाचा रखडलेला प्रकल्प चालू केलेला आहे। रिटेवाडी उपसा सिंचन संदर्भात आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्रालयात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे। आणि करमाळा तालुक्यात बघितलं असेल, करमाळा नगरपालिकेची इमारत असेल, प्रशासकीय इमारत असेल, असे कोट्यवधी रुपयाचा निधी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या मतदारसंघात दिलेला आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नावावरच या ठिकाणी आम्ही मतदान लोकांना मागत होतो आणि प्रचंड असा तुफान प्रतिसाद या ठिकाणी मतदानातून मिळत आहे। मतदानसुद्धा केवळ एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा, एकनाथ शिंदे साहेबांचे लोकांच्या विरोधात शिंदे साहेबांनी मिळवलं स्थान, हे स्थानच आदरणीय दिग्विजय बागल यांना विजय करणार आहे। आपण पाहतोय की सध्या करमाळ्यामध्ये महायुतीमध्ये जरा एकीपणा दिसत नाही। आपण पाहतोय की भाजपचे गणेश चिवटे यांनी अपक्ष आमदार संजय शिंदे यांना पाठिंबा दिला, त्यानंतर भाजपने त्यांना पक्षातून निष्कासित करत आलं, परंतु अजित पवार गटाचे कार्यकर्ते अजूनही अपक्ष आमदार संजय शिंदे यांचा प्रचार करतायत। आणि काल स्वतः खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळ्यामध्ये सफरचंदला मतदान करा असं देखील वक्तव्य केलं। नेमकं काय कशा पद्धतीने युतीमध्ये काय बिघाडी होण्याचे संकेत आहेत का? या ठिकाणी मी निश्चितपणे सांगतो की महायुतीचा धर्म सगळ्यांनीच पाळला पाहिजे। आमच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सर्व मतभेद विसरून 100% कामाला लागलेले आहेत। आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की महायुतीचे प्रमुख नेते असलेले आदरणीय अजितदादा पवार यांनी माढा येथे सभा घेऊन करमाळ्यातून अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना निवडून द्यावी अशी जाहीर सभेतून घोषणा केली, मागणी केली। या गोष्टीचा मी पहिल्यांदा निषेध करतो आणि मी आदरणीय अजितदादांना विनंती करतो की तुम्ही महायुतीचा धर्म या ठिकाणी पाळला पाहिजे। आणि तुम्ही जर अशा प्रकारे जर करत असताल तर सोलापूर जिल्ह्यात सुद्धा राष्ट्रवादीच्या तुमच्या घड्याळाच्या 5 ठिकाणी उमेदवार आहे। आम्ही त्या ठिकाणी जर विरोधात निर्णय घेतला तर तुम्ही आमच्या 1 जागेला धोका केला तर आम्ही तुमच्या 5 जागेला धोका करू, याची दखल आदरणीय अजितदादांनी घ्यावी। पण मी नम्रपणे त्यांना विनंती करतो, अजूनही वेळ गेलेली नाही। जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी महायुतीच्या विरोधात काम करतात त्यांना पक्षातून काढून टाकावे। ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने कारवाई केली त्या पद्धतीने त्यांनी कारवाई करावी। आणि ही महायुती जिल्ह्यात एक संघ ठेवायची असेल तर आदरणीय अजितदादांनी या ठिकाणी करमाळा विधानसभा मतदारसंघातून दिग्विजय बागल यांना विजय करण्याचं आव्हान पुन्हा त्यांनी लाईव्ह करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आपण पाहतोय की करमाळ्यातील घटना घडली, परंतु माढ्यामध्ये तुमच्या शिवसेनेचे जे शिवाजीराव सावंत आहेत त्यांनी अपक्ष जे उमेदवार आहेत रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा दिला आहे, काय सांगाल त्याबाबत? ही बाबत आम्ही सुद्धा ज्या पद्धतीने आम्ही अजितदादांचा निषेध करतो त्या त्यांच्या शिवाजीराव सावंत यांच्या भूमिकेबद्दल सुद्धा आम्हाला वाईट वाटते। कारण त्यांचे बंधू राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत, आदरणीय शिंदे साहेबांचा उजवा हात म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी अशा प्रकारची भूमिका त्या मतदारसंघात घेतल्यामुळे त्याचा निश्चित त्रास आम्हाला या करमाळा मतदारसंघात होत आहे।
कारण तिथं माडा संघात आदरणीय मिनलताई साठे असतील, त्यांचा मानणारा मोठा मतदार आमच्या करमाळा मतदारसंघात आहे, त्याचा फटकासुद्धा आम्हाला या ठिकाणी बसू शकतो. ही गोष्ट मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या निदर्शनाला आणून दिलेली आहे आणि याच्यावर उचित जी कारवाई करायची असेल किंवा काय जी भूमिका घ्यायची असेल ती या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्याबाबत काय आपली मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली का? नाही, मी चर्चा करायची गरज नाही. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे नेते आहेत. प्रत्येक मतदारसंघात काय चाललं आहे हे त्यांच्यापुढे खडा ना खडा माहिती असते, त्यामुळे मी त्यांना काही सांगण्याची गरज नाही. हे होते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.